मंडळी मंचावर येताच पंचेसची सरबत्ती करून लाफ्टरचा धुरळा उडवून देणारी अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे यांची जोडी आज खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूतवर प्रश्नांची सरबत्ती करायला सज्ज झाली आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जगातल्या एकमेव द्वि अँकर कार्यक्रमात, ज्याचं अँकरिंग करणार आहेत दोन अँकर मिळून. तर मंडळी, ज्यांची वाट बघतोय देशातला प्रत्येक तरुण, ज्यांच्यावर मंडळींनी प्रेम केलंय भरभरून, ज्यांना बघून घाम फुटतो दरदरून, म्हणजे शत्रू पण कापतात थरथरून, तरुणांच्या अंगावर येतो काटा सरसरून, शेतामध्ये हरभरा येतो टरटरून, जे पाठांतर करतात मरमरून. आहे अजून तरी पण डेल्या वाटतात भरभरून. आणि त्यांचा आवडता कलर हाय मरून. चल येऊया मग जरा फिरू. फिरायला चालले रे तुम्ही? थांबा इकडे थांब. फिरायला चालू. अरे अरे तुम्ही टीव्हीवर आहे ना, कुठे डोंगरावर फिरायला चालले का? हा? आणि कसे 2 तास काय तुम्ही इंट्रोडक्शन मध्येच घालता का? या इंट्रोडक्शन साठी वेगळा शो करावा लागेल. sorry. अरे शोचे नाव सांगा ना रे. सॉरी, म्हणजे आमच्या शोचं नाव आहे गप्पा. बस एवढंच, गप्पा. अरे या 2 अक्षरी नावासाठी तुम्ही एवढं लांब लावलं का रे? आणि ते काय भरभरून टरटरून, त्याचे यमक असं गप्पांसोबत जुडत नाही रे. असं यमक जुडलं पाहिजे बा. यमक नाही जुळलं, नाही ना, यमक पाहिजे. मग अरण्या यांना यमक ऐकूया. हा? तर 2 लिंबू टेस्टला सॅल्यूट मारू गेस्टला. लिंबू असतात पिवले, गेस्टला सगळे अरे बापरे, अरे रे 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 नाही रे, नाही रे. अरे किडे पडो रे तुमच्या तोंडात. अरे जीभ झडो रे तुमची. हा? अरे कुठला दलिंदर यमक जुडवतात रे तुम्ही? ना ते भरभरूनच्या गप्पांसोबत यमक जुडलेलं आहे, ना पिवड्याच्या सॅल्यूट सोबत यमक जुडलेलं आहे. असं नसतं रे यमक. आता तुम्ही काय घेतलं होतं? भरभरून 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 गप्पा विथ पॅडी अरुण, असं यमक जुडलं पाहिजे. शपथ अरण्या, यार आपण इतकी वर्ष हा शो करतोय, आपल्याला कसं नाही सुचलं रे हे? मी पण तेच बोलतोय. अवरी वर्षी आपल्याला जमलंच नाही. पण ते पिवलेचं काय यमक जुलवायचं? त्याचे यमक कधीच नका जुडवू. ते जर जुडलं ना, मी इथेच मरून जाईन. बरं. तर गप्पा विथ पॅडी अरुण आणि गेस्टची कौतुक भरभरून. वा वा, हे भारी. हा, कौतुक भरभरून वगैरे मस्त आहे, मस्त आहे. मस्त आहे, मस्त आहे. तर मंडळी, आज आपल्या या शो मध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्याम राजपूत. आणि मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग. तर सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल? सगळ्यात आधी तुम्ही मला या शो मध्ये बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. ते चालेल. तर कसं आहे, बरं आहे. म्हणजे मी मजेत. मी हालावालने विचारले, बोलण्याची पद्धत असते. तर कसं आहे, बरं आहे. तुम्ही किती वेळा जरी विचारलं तरी मी मजेत. ती बोलण्याची पद्धत असते ना. हो, कसं आहे बा, मजेत आहे बुवा. 20 मिनिटं याच्यावरच किट करतील ते. फालतूपणा नाही विसरत ते. कंटेंट आला ना मग बोंबे. थँक्यू. आपलं कौतुक करतायत. थँक्यू म्हणून राहिले. तर बुवा असतं कसं बुवा? नाही, हे नाही जुलत. नाही. नको, प्रयत्न पण नको. तर मंडळी, आपण वर्तमानात राहतो. नाही, मी बायकलत राहतो. चालतो. अरे
तू करूरची रूम कधी सोडली अरे कवा सोडली वासा अरे का रे तिकडची का सोडली अरे ऍक्च्युली घरांमध्ये टॉयलेट होतं ना हा, मग? माझ्या घरात मला टॉयलेट नाही रे आवडत का रे? अरे कसं माहितीये हा. काय घरामध्ये कसं घरासारखं घर असायला हा. पाहिजे आता आमच्या घरात 4 माणसं बर. सगळी जर का टंबरेल घेऊन असे रांगेत तिकडे बाथरूमच्या बाहेर जर राहिले सगळे टंबरेल असे रांगेत जर का राहिले तर किचन पर्यंत जाते ना रे अरे ते टंबरेच्या आणि सगळे लोक असं करत जातात रे मला जाम त्रास होतो त्याच्यामुळे काय केलं मी ती मोठी खोली विकली ना मी चालीत आलो हे राहिले एकदम बरोबर हे. अरे तुम्ही स्टुडिओच्या बाहेर चालले गेले ना टमरेल तोंड्यांनो इकडे या सॉरी चलो 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 तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नाही ते स्वागत वगैरे राहू द्या पण तुम्ही तुमचे आकलेचे तारे नका ना तोडू टमरेलची रांग घरात कशाला लावेल टॉयलेट असल्यावर माणूस ज्याला लागेल तो चालला जाईल ना अरे मी वर्तमान काळाबद्दल बोलतोय बुवा. अच्छा, काळाबद्दल. की आपण वर्तमान काळातच जगतो फ्युचरचा आपण विचार करत नाही आज आपल्याकडे भरपूर पगार आहे आपण धडधाकट आहे पण आपण रिटायरमेंट नंतर काय करू याचा विचार करत नाही तर मी तुम्हाला विचारतो तुम्हाला हा, हा, हा. की रिटायरमेंट नंतरचे तुमचे प्लॅनिंग काय आहे बुवा? म्हणजे तसं काय माझं फार विशेष प्लॅनिंग नाही रिटायरमेंट झाल्यानंतर मी हाँगकाँगला जाणार हा म्हणजे तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला सांगतो मी मसाज करणार आहे जाम भारी मसाज करणार आहे मला मसाज करायचं थोडा घे पण मसाजा याला प्लॅनिंग नाही रे याला म्हातारचड म्हणतात बुड्ढ्या अरे समाधी घ्यायचे वय ना तुझं तू मसाज काय घेतो रे हा? त्याने बाय ना चगेल का था ना अरे मी फिनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलतोय म्हणजे कसं आहे आपण वर्तमान काळात जर योग्य पैशांची गुंतवणूक आताच केली तर आपलं भविष्य सुरक्षित राहतं बुवा. अच्छा ओके अरे मार्केट कुठे चाललेलं आहे म्हणजे खूप गर्दी होते बरं. मार्केटमध्ये ते मार्केट नाही वेगळं मार्केट कुठं चाललेलं आहे सेन्सेक्स फार कमी झालेला काय आहे बोलता? याच्यावर पर्याय काय त्याचा आपण विचार केला पाहिजे ना. नाही टेन्शन घेऊ नका हे घ्या याच्यातल्या 2 गोळ्या रात्री झोपताना घट्ट दह्याबरोबर घ्या हा? सेन्सेक्सचा प्रॉब्लेम आहे ना तुमचा अरे एकदा घ्या जाम चालली मी अरे तुम्ही बघा कमाल कुठल्या गोड्यांनी सेन्सेक्स वाढतो रे दलिंदरांनो अरे बाबा मी मार्केट म्हणजे शेअर मार्केट बद्दल बोलतोय त्याच्या टर्म असतात ना या सेन्सेक्स कमोडिटी शेअर इक्विटी शेअर निफ्टी येस आय नो अबाउट निफ्टी मला निफ्टी बद्दल माहिती आहे म्हणजे शाळेत असताना आम्हाला निफ्टीवरची एक म्हण शिकवली होती म्हणजे कुत्र्याची निफ्टी कितीही नळीत घातली तरी ती वाकडीच राहते अरे तू पाठांतर विसरतो ते ठीक आहे रे पण तू शेपटीला निफ्टी म्हणतो तुमच्या दोघांच्या निफ्ट्या कापल्या पाहिजे हा. अरे नका ना तुमच्या अज्ञानाच्या बाजार मांडू टीव्हीवर लोक बघून राहिलेत ना रे हो तर नमस्कार मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमात आता तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकता म्हणजे सर कसे पटापट तुम्हाला उत्तर देतील सर प्लीज तुमचा जरा नंबर सांगता का प्रेक्षकांना अरे माझा नंबर कशाला तुमच्याकडे फोन आहे तुमचा नंबर द्या ना म्हणजे हाय ऍक्च्युली फोन हाय पण आम्ही ते काय बिल न भरल्यामुळे लाईनच कापलेली आहे अरे बाप कुठल्या बालवाडी लेवलच्या कार्यक्रमाला येऊन बसले मी जरा नंबर सांगा ना पटकन प्रेक्षकांना घ्या बुवा, घ्या सांगतो तर रसिकांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर ते तुम्ही विचारू शकता 75882229 या नंबरवर लगेच फोन आला अरे आपला शोच एवढा फेमस आहे TRP माहिती नाही तुम्हाला फोन घ्या हॅलो हॅलो हा बोला ना हॅलो मी रीटा बोलते रिटा एक मिनिट हा रिटा अरे कशी आहेस तू मी मस्त आहे सध्या राहिलो कुठे आहेस तू मी चेंबूर अरे मी भायकलाल राहतो भेटूया ना रे कधीतरी एकदा ए रीटा हॅलो मी तुझ्यासाठी ना एक छानशी कविता केली हा. आहे रीटा येस पॅड्या इटिंग शुगर नो पॅड्या टेलिंग लाय नो पॅड्या ओपन युअर माउथ पॅड्या शी यू स्टुपिड स्टुपिड मला बोलली अरे stupid. अरे मला बोलली stupid stupid. बोलली. मला थँक्यू रीटा मला stupid बोलले. रीटा माझी आहे. रीटा माझी आहे. रीटा माझी आहे. अरे पण ते
कोण माझे सोडा. माझे थांबा. तर रसिको, आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जा पण इकडे परत येऊ नका. रीटा माझी आहे. रीटा. रीटा माझी आहे. रीटा माझी आहे. रीटा माझी आहे. अरे नका ना रे मारामाऱ्या करू रे तुम्ही. टीव्हीवर मारामाऱ्या करायला ते डिबेट करणारे आहेत ना, त्यांच्या पोटावर नका ना लाथ मारू तुम्ही. पण तुम्ही यांना सांगा ना रीटा माझी आहे याला म्हणून. सांगा, ये Shut रीटा, up, ये रीटा, रीटा, ये रीटा, ये ये रीटा. गुपचूप पटा आता. आता जर तुम्ही झगडे केले ना, तुमच्या दोघांच्या बोंबीत चावणारा मुंगडा सोडी आणि वरून चिकटपट्टी लावून टाकेन. काय समजून राहिले ते? तर डॉक्टर मी काय बोलतो हा. समजा बोंबीत मुंगला शिरला तर त्याला बाहेर कसा काढायचा? चिकटपट्टी काढून टाकायची. तो ऑलरेडी गुदमरलेला असतो, आपोआप बाहेर येऊन जातो. वा, वा, चांगला चांगला तुम्ही उपाय याच्यावर सुचवलेला आहे. पण डॉक्टर मला सांगा की मुळात तो मुंगळा बोंबीत जाऊच नाही यासाठी काय उपाय करायचे आम्ही? मुळात मुंगडा आणि बोंबी याच्या पलीकडे काही नाही का? आणि मुळात मी डॉक्टर नाही आहे, अर्थतज्ञ आहे. ओ माय गॉड, सॉरी सॉरी. माझ्या आजच्या विषय रिटायरमेंट नंतरचे प्लॅनिंग काय? आता रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग काय असणार? कायच होत नाही. अरे सेव्हिंग होत नाही कारण पगारच येत नाही ना, कशी सेव्हिंग होणार? ही सगळा विषय मला आवडलेला नाही. माझा विषय वेगळा, मी माझा वेगळा शो करणार आहे. ए ए ए शान्या, माझ्याकडे पण लय वेगवेगळे विषय आहेत, कळलं ना? समजलं ना सर? तुम्ही माझ्याकडे गेस्ट म्हणून या, कळलं ना? मी यो माझा गेस्ट आहे. ए मी बोलवलंय त्यांना. यो ए, माझा- माझे यो गेस्ट आहेत माझा- ते. यो माझे माझा- guest आहेत ते. माझे guest आहेत ते. ए, अरे, थांबा ना रे. काय लावलं तुम्ही? जेव्हा नाही तेव्हा माझे गेस्ट आहे, माझे गेस्ट आहे. रसिको, आता तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही थांबा. हा कार्यक्रम चुकवूच नका. आता मी आहे ना तुम्हाला एक रंगारंग कार्यक्रम दाखवणार आहे, ज्याच्यात चेकाडलेल्या अँकरांना मी कसा पिटाळतो ते तुम्ही बघा. क्या बात. ॲज युजल शेअर मॅडनेस होता. मस्तच. सई. कहर परफॉर्मन्स होता. श्यामदादा अतिउत्तम, फारच मजा आली आज. गॉड ब्लेस यू. फार मजा आली. तुम्ही फार आज तिघे पण आज सुटला होतात आणि फार मजा केली तुम्ही. खूप थँक्यू एवढं हसवल्याबद्दल. त्यामुळे आमची सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. थँक्यू. प्रसादा. रीटा, तू का फोन करतेस असं कार्यक्रमामध्ये? शाम्या, तू तज्ञ आहेस म्हणून बरं आहे, नाही तर ह्यांच्यात काही अर्थ नाही. वा वा वा, पॅड्या, अरण्या, कमाल कमाल. कुठून मिळतं या अशा कॉमेडीचं शिक्षण? कुठून मिळतं या अशा कॉमेडीचं शिक्षण? व्यर्थ ठरतं तिच्या पुढे पाठांतर आणि डिक्शन. मंडळी, विनोद लिहिणं आणि परफॉर्म करणं या दोन्ही बाबतीत ढाण्या वाघ असलेला प्रसाद खांडेकर आणि कॉमेडीच्या जंगलातली ग्रेसफुल वाघीण नम्रता संभेराव घेऊन येत आहेत एक गोड लव्ह स्टोरी. बघा त्यांची ही गोड लव्ह स्टोरी आज आपल्याला किती हसवती येते. क्या बात है, सुपर. चष्मा घालते. मी या जंगलातला ढाण्या वाघ, या जंगलाचा राजा. मला आजच खबर मिळाली की या माझ्या जंगलात अजून एक वाघ आलाय. सम्या अस्वलाने खबर दिली आहे. सम्या अस्वल, टकलू अस्वल. हे जंगल माझं आहे आणि ही गुहा सुद्धा माझी आहे. मी इथे कोणालाही थारा देणार नाही, लक्षात ठेवा. येऊ दे त्याला आता. मला वाटतं मला बघितलं तर घाबरून जाईल.
हाय. तू नवीन आलीस या जंगलात? भारी दिसतेस. जाओ जाओ हवे. जाव जाव हवे. इश्य अपेक्षित होतं जाव जाव. कुठून आलीस? હું ગુજરાતમાં ગીર જંગલમાંથી આવું છું. अरे देवा, ही भाभी वाघीण आहे. अरे देवा. काय काय तमले नमला नेमले? હું સરલા બેન. मायाडी सरला ठीक आहे, बेंड बिंड नको. हू ढाण्या. ढापण्या. ना ढाण्या ढाण्या. ठाण्या. नाही, ठाण्यात एक वाघ आहे वेगळा. मी ढाण्या 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 ढाण्या. હું ગુજરાતમાં ગરબો રમો તો ઢાણા ઢાણા. ઢાણા. तू इथे कशी काय आली? હું પહેલા ગુજરાતમાં ગીર જંગલમાં મેં રહેતી હતી પણ તે એકદમ ઘૂમતે ઘૂમતે આવી ગઈ મેં. हा अवे आवले ते आवले. मग काय हरके तो नाही हवे. आवले ते आवले, मला नाही जमत आहे. ચાલશે ચાલશે. हं? आलीस काय हरकत नाही. बिंदास राहायचं. हा, आपलं जंगल समजायचं. बिंदास. कोणी काय विचारलं सांगायचं ढाण्या वाघ माझा खास आहे. हा? તમે એટલા જ છે? हा मी मेळघाटले छे. म्हणजे मी मेळघाट मधला. लहानपणी इथे आलो होतो तर आवडलं, इथेच राहिलो मग. पण आपलं इथे आता मस्त सगळं इथे चालतं आपलं. मी तुला दाखवेन सगळं हे. થેન્ક યુ. એક પૂછું? अरे પૂછો. તમે એકલા છે? એકલા? मी नवला येतो, पार्टनर एकला येते. आणि मग ती एकला येऊन छेला निघून जाते. आणि मी आपला बसून छेछे बार करतो रिराईट. એકલા માણે તમે તમારી ગર્લફ્રેન્ડ છે કોઈ? अच्छा गर्लफ्रेंड. हे आयटम हे तू आपल्यावर लाईन बिन नाही ना मारत आहे? असं काय करू नको बाबा. मी हे जंगलाचा राजा आहे. मला हे प्रेमात बिमात अडकू नको बाबा. आपल्याला अडकायचं आहे बघ. आपल्यावर खूप जबाबदारी आहे. पाया पडतो, प्रेमात बिमात नको अडको. હું એમ નથી કહેતું તું મારા પર પ્રેમ કર. હું તારા પર પ્રેમ કરીશ. अरे पण ते कसं आहे की तू केलंस तरी ते होणार ग. ते ऐक ना, नको ते लग्नात अडको यार. मग ते तुझे ठेपले खा, उंदियो खा, खांडवी खा. नको. मी हे नॉनव्हेज शिवाय काही खात नाही आयुष्यात. હું મારા માટે વેજ બનાવીશ ને. તું ખાજો નોનવેજ. હા હું મારા માટે બનાવીશ. पण मी रात्रभर माझ्या मित्रांबरोबर बसतो. मग बोलायचं नाही लेट का झाला काय झाला. आधीच सांगतो, हे क्लिअर मी आत्ताच क्लिअर करतो. હું ખબર છે. ચાલશે. आणि एक महत्वाचं आहे बघ, माझ्यासोबत जर लग्न करायचंय तर इथली अस्सल मराठी भाषा बोलावी लागेल. हे असं गुजराती चालणार नाही. मग त्याला आंधी नाही सांगायचं. मी बोलला असताना माझा आगरी मध्ये काहीतरी पोकाल बाबू बिंबू. एवढं पण नको का. कालपासून मेहनत करतेस गुजरातीवर. लगेच एवढं नको. अहो मग तुम्ही माझी अशी तारांबळ उडून देता काहीतरी. मग असं सोपं हे सोपं, हे मस्त आहे. हे चालेल? हे चालेल. हे तुम्हाला आवडलं? हे चालेल. आणि मी आवडले का? अरे म्हणजे काय आता. मग माझ्याशी लगीन करा. आहे का आता नकार द्यायला काय कारण आहे का? ए बजा, गुहा प्रवेश करूया आपण. ये उजव्या पायाने ओलांड. ह्यो पण उजवाय आणि ह्यो पण उजवाय. कुठल्या पायाने? खालच्या उजव्याने उडव. बर चालत आहे. हॅलो, कोण आहेस तुझं काय? कॉस्ट्युम घरी विसरलेला शिकारी.
वाघ कुठे आहे? मला वाघाची शिकार करायची आहे. बाहेर या, बाहेर येता का तुम्ही? अजून किती वेळ झोपून राहायचंय? अगं, झोपलो नव्हतो, प्रॅक्टिस करत होतो. कायची प्रॅक्टिस करीता? कायाची प्रॅक्टिस? डरकाळी फोडायची प्रॅक्टिस. कोणाला इम्प्रेशन पाडायचंय डरकाळी फोडून? इम्प्रेशन काय पाडायचं? हा? वाघाने डरकाळी फोडणं हे बेसिक आहे. हा. लग्न झाल्यापासून डरकाळी फोडणंच विसरलोय. भया. डरकाळी फोडायला जातो आणि कसा आवाज येतो माहितीये? कसा? अबा विसरलोय डरकाळी कशी फोडायची. बया काय माणूस आहे. काय काय बोलला तुम्ही? शेळीचा आवाज येतो असा? लग्नानंतर प्रत्येक नवरा शेळीच होतोय, खरं आहे आता. आणि तुम्ही माझं काय करून ठेवलंय त्या सटवीच्या मागे अजूनपर्यंत? तुम्ही खरं सांगा, खरं सांगा, तुम्ही त्या सटवीला भेटायला गेलते का नाही? कोणती सटवी? काय तो अभिनय! कोणती सटवी? तुम्हाला ते आवड द्यायला पाहिजे. अहो ती सटवी सुमोना, ती पांढरी वाघीण, पांढरी पाल, अवदसा कुठली काही दाशी. नाही नाही, असं काही नाही. उगाच तुला काहीतरी गैरसमज होत आहे. बया काय माणूस किती ऍक्टिंग करीतो. अहो, काल म्हणलं जरा तुमच्या केसावर असा हात फिरवा नाही का मला प्रेम आलत, तेव्हा एक पांढरा केस सापडला मला. मग तेव्हाच मी म्हणलं तुम्ही त्या सटवीच्या मागे गेले असणार. भया काय चाली ती, काय तो गोंडा घोळी ती. भया काय सांगू, माझ्या संसाराचं पण वाटळ वाटळ करून टाकलंय तुम्ही. ऐक ना, असं काही नाहीये ग, असं काही पोटात नाही ससा आणि अंगभर अंगतोळ मासा, अशी तर गत आहे तुमची. अगं असं काही नाहीये आमच्यात. तुला उगाच असं संशय तर आमच्यात असं काही नाहीये. काय तुम्ही मला सांगा, तुम्ही संसारात काय लक्ष घालिता? काय करीतो मला सांगा. मंग्या काय करीतो? मंगे आपला बछडा हा बछडा काय करीतो? गेलाय शिकारीला. आणि शिकारला जाऊन काय करीतो? अख्ख्या दुनियाला वाटून येतो. तर काहीतरी घरात घेऊन यायचं का नाही थोडंफार, का अख्ख्या जगाला वाटत बसायचं? तुम्ही एका शे आणतो मंगे एक तसा. पर माझं वाटोळ वाटोळ करून ठेवलंय. मी आहे म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर कव्वाच निघून गेली असती. फार वाटोळ वाटोळ करून टाकलंय माझ्या संसाराचं. आहे ना, माणसाची बायको असो वाघाची बायको, बायको ती बायको, ठरलेलं वाक्य. मला माहितीये कसं काय करायचं. बया ए ए हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. बया माझ्यासाठी आणली वाघ नख पॉलिश. बया किती छान आहे बाई, गुणाचा आहे ग मा नवरा. बोललो ना, बायको ती बायकोच. ओय विशाखा वाघीन काकू, हे बघ माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काय आणलंय. तो नवरा नुसता दरकळ्या फोडितो. ए पॅडी चल या बसायला जाऊया. आता काय तुझं? दुसरी एंट्री. बकरी बघितली का? बकरी. कुठला शिकारी तू बकरीला घाबरतोस? माझा आडनाव शिकारी आहे, बाकी नॉर्मलच आहे मी. यांना कपडे चेंज करायला वेळ पाहिजे म्हणून चला हे काम लावलंय माझ्या मागे. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर आणि मरायच्या काही वर्ष आधी बाहेर या लवकर. अहो येता का आता? किती वेळ पडून राहायचंय मी म्हणते. हॅलो या लवकर या. आ. अहो ते लोक येणार आहेत आपल्याला मोजायला. ते कसले मोजायला येतात. आ. आता आपणच मोजतोय शेवटचे दिवस. ऐ ग बया मंग्याची काय खबर भात? काय मंग्याचं घेऊन बसले. काय तिथं त्याच्या गुहेमध्ये त्याच्या बायको बरोबर मौज करीतो. चांगलं अगं, मग त्याला चाललंय. सांग आता काय की आता आई बाप म्हातारे झाले, त्यांच्याने आता शिकार करवत नाही. अहो काय सांगायचं, त्या दिवशी गेलते मी गुहेमध्ये. शिकार म्हणून काय आणलं होतं? तर ससा म्हणलं दे ग माया, म्हाताऱ्याला दे. आता कसं हारान चावत नाही, म्हणलं ससा दे, जरा मऊ मऊ लागत नाही का, जरा बरं वाटत काय आला. बया त्याची बायको मायावर केवढी डाफरली माई सून. हा पर असे डोळे वाटारून बघत होती माझ्याकडं. जाऊ द्या हो, काय नाही हो, त्यांना आता आपली पडली. म्हाताऱ्याचे कसे पंजे लुळे पडलेत, सुळं काम करीत नाहीत. तर बरं बघावं यावं नाही का, कायचं काय नाही ग, चालली सरला. मौत चालली त्यांची. एकदा का वाघाच्या पंजातली ताकद आणि सुळ्यातला जोर गेला की तो वाघ राहतच नाही, ती राहते फक्त मोठी मांजर. खरंय खरंय.
सत्ता सगळी निघून जाते ग, काय नाही राहत. काय बोलायचं, पण बरं आहे बरं का, म्हणजे माणसांचं बरं आहे, माणसांना त्यांचा हक्काचं वृद्धाश्रम तरी आहे म्हातारं झाल्यावर. पण आपल्याला पण बरं आहे, आपली गुहा आहे नाही का, नाही तर आपण कुठं गेलो असतो. नाही नाही सरला, आता ती गुहा पण सोडावी लागणार आहे. अगं आपल्या मुलाने येऊन पंजा उघडून हाकलायच्या आधीच आपण इथून निघायला हवं ग. भया, तो बघ क्या बात है, व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स, सुपर हिट. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, वडलास खूपच भारी. मला हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण नमा त्यांनी तुला दोघांचे कॉस्ट्युम जरी सेम असले तरी तुला एक पर्सनॅलिटी दिली होती, त्या ॲक्सेसरीज आणि सगळ्यात. ते फारच ब्रिलियंट होतं. माझ्याकडून खूप खूप मोठी शाबासकी. उत्तम कॉन्सेप्ट होती. खूप इंटेलिजंट रायटिंग होतं. खूप अप्रतिम सादरीकरण होतं. आम्हाला कॉस्ट्युम घरी विसरलेला शिकारी पण अत्यंत आवडला. फारच मस्त. नम्रता आणि प्रसाद ही इनसेपरेबल जोडी असल्यावरती, मग ते वाघ असू देत, मनुष्य असू देत, नाहीतर आणि कुठला प्राणी असू देत, ती मॅजिक आहे ती दिसून येतेच आणि आजही दिसली. अप्रतिम परफॉर्मन्स आणि इंटेलिजंट रायटिंग. मजा आली. प्रसादा. याला म्हणतात शेरा सव्वा शेर परफॉर्मन्स. फार गोड, फार मस्त. म्हणजे विसरून गेलो होतो आम्ही क्षणभर की माणसंच वाघाच्या भूमिका करतायत. प्रसाद, नमा, वंडरफुल. हॅट्स ऑफ. वंडरफुल परफॉर्मन्स. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच.